नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 14 मार्च 2026. सकाळचे 8 वाजल्यात. आता आपण काम करायला मल्हारपेठ जवळ चाललेलो आहोत. तर आपण पाहू शकता हे उमरजपासून मल्हारपेठ रस्त्याचं काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी यांनी खोदलेलं आहे. ह्याच्या बाजूला भरपूर वनराई होती झाडांची, ती सर्व ह्यांनी तोडलेली आहे. आणि साधारणपणे मल्हारपेठ ते याची उमरजपासून एक 20 ते 21 किलोमीटर अंतर आहे. आणि ॲक्च्युली टेंडर जो आहे तो तुमचा उमरजपासून पाटणपर्यंत आलेला आहे, पण यांनी काम मल्हारपर्यंत चालू केलेलं आहे. 321 कोटीचं हे काम आहे. 2024ची वर्क ऑर्डर आहे. त्यापैकी यांनी माझ्या मते 18 ते 20% काम यांनी केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी एक लाईन चालू केल्या, खोदाई केलेलं आहे, लेवलिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे भरपूर ओलवतो आणि रस्त्यावरती अक्षरशः धुळ्यांचं साम्राज्य आहे. ना कुठं पाणी मारलं जातं आहे, ना काय होतं आहे. दुचाकीधारकांची तर अक्षरशः दैना होते त्याच्यावरती. म्हणजे रस्ता कमी आणि आपला ह्याचा गावातल्या शेतात जायचे रस्ते आहेत ना, तसं वाटतंय. आपण पाहू शकतो धुळीचं साम्राज्य किती आहे. अक्षरशः दुचाकीधारकांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं रस्त्याने. ह्या रस्त्याच्या दुतर्फा इतकी वनराई मस्त होती, हिरवीगार, काही वर्षापूर्वी. आता अक्षरशः त्याची राख रांगोळी झालेली आहे. कमीत कमी आपल्या महाराष्ट्र शासनानं व ठेकेदारानं मिळून याच्या बाजूला परत पुनर्जीवित वनराई करणं आवश्यक आहे, वृक्षारोपण करणं आवश्यक आहे. तेव्हा कुठे वाटसरू जे आहेत किंवा प्रवासी जे वाहतूक करणार आहेत त्यांना एक निवारा होईल. आपण पाहू शकता थोडं बहुत काम झाले, थोडं बहुत एक्सकॅव्हेशन चालू आहे, असं काम चालू आहे. आणि फेब्रुवारी 2024ची वर्क ऑर्डर आहे, पण आत्ता काम चालू केलं आहे. मला वाटतं यांनी उमरजपासून वारुलच्या घाटापर्यंत काम करत आले आणि तिथून पुढं पाटणचं काम काही अजून केलेलं नाही. आणि खालून कोकणाकडून पण रस्त्याचं काम चालू आहे, ते पण अपूर्णच आहे. तिथं पण गुडघेवर रस्ते पडले, ते पण काम अपूर्ण आहे. चिपळूण मार्गे वरती येताना आपलं उमरज पाटणकडं. मग अक्षरशः हा रस्ता नागरिकांना, प्रवाशांना वापरता येत नाही, इतकीची दैना झालेली आहे. धुळीचं साम्राज्य आहे. ना इथं वृक्षारोपण आहे, ना एखादा प्रवासी आला थकला झाडाखाली आराम करला, असे काहीच गोष्ट नाही. आज आपण या रोडनी जाण्याचा योग आला तेव्हा आपण इथं हे छायाचित्रीकरण केलेलं आहे. आपण पाहू शकता कसं काम झालं आहे.